मागील काही दिवसांपासून महायुतीत काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू आहे। भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंध बिघडल्याचं देखील म्हटलं गेलं। याच दरम्यान एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने नाराजीच्या चर्चेत आणखी भर पडली। मात्र या चर्चांवर प्रतिक्रिया देत फडणवीसांनी आमच्या दोघात कुठलाही दुरावा नसल्याचं स्पष्ट केलंय। देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये बोलताना सांगितलं की आमच्या दोघात कोणताही दुरावा नाही। आम्ही आज, काल आणि त्यापूर्वीही परस्परांशी बोललो, एकत्र कार्यक्रमात सहभागी झालो। एकमेकांशी न बोलण्यासारखं काहीही घडलेलं नाहीये, फक्त माध्यमांनी तसं चित्र निर्माण केलंय। मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर नेरूळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं अनावरण गेल्या अनेक महिन्यांपासून झालेलं नव्हतं, तसेच महाराजांची मूर्ती कापडाने झाकून ठेवण्यात आलेली हे बघताच अमित ठाकरेंनी महाराजांच्या पुतळ्यावरील कापड खराब झाल्याचा आरोप करत पुतळ्याचं अनावरण केलेलं। या प्रकरणी नेरूळ पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती। दरम्यान ही नोटीस देण्यासाठी पोलीस त्यांच्या निवासस्थानी गेले, मात्र नोटीस स्वीकारण्यासाठी आपण स्वतः पोलीस स्टेशनला जाण्याची घोषणा त्यांनी केली। त्यानुसार आज ते स्वतः नेरूळमध्ये दाखल झाले। यावेळी मनसेकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। अमित ठाकरेंसोबत यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार हे प्रमुख मनसेचे नेते उपस्थित होते। विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात एका तरुणाने भर रस्त्यात धिंगाणा घातला। मात्र एवढ्यावरच न थांबता या तरुणाने मी पोलिसांचा मुलगा आहे असं म्हणत दुसऱ्या तरुणाशी जोरदार वाद घातलाय। सदर घटना ही काल रात्री 11:15 वाजता पुण्यातील नारायण पेठेत घडली असून पोलिसांनी मध्यस्थी करत हा गोंधळ थांबवला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय। नारायण पेठेत असलेल्या टकले हवेली चौक येथे चैतन्य विजय काळे हे त्यांच्या दुचाकीवरून जात होते, तेव्हा त्यांच्या दुचाकीला जीतू सुजित हलदर याच्या 4चाकी वाहनाने धडक दिली। दरम्यान किरकोळ धक्का लागल्याने काळे आणि हलदर यांच्यात वाद सुरू झाले आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली। हा वाद सुरू असताना त्याने मी पोलिसांचा मुलगा आहे असं सांगत हा वाद आणखी वाढवला आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय। भारतीय महिला क्रिकेट टीमची उपकर्णधार स्मृती मंधानाच्या लग्न सोहळ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे। स्मृती मंधानाच्या वडिलांना हार्ट अटॅक आला असून त्यांना उपचारासाठी सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। स्मृतीचं लग्न लागण्यापूर्वीच ही घटना घडली आहे, त्यामुळे तिचा लग्न सोहळा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जाते। समडोळ येथील मंधाना फार्म हाऊसवरच लग्नाची तयारी सुरू असताना ही घटना घडल्यानं एकच गोंधळ उडाला। वडिलांना रुग्णवाहिकेतून तत्काळ सांगलीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे। रुग्णालयामध्ये स्मृती मंधाना आणि त्यांचे कुटुंबीय दाखल झालेत। अमेरिका आणि लॅटिन अमेरिकन देश व्हेनेझुएला यांच्यात तणाव वाढतोय। येत्या काही दिवसात व्हेनेझुएला विरुद्ध एक नवीन कारवाई सुरू होऊ शकते असं अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलंय। ट्रम्प प्रशासन व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या विरुद्ध बंडही करू शकतं। रॉयटर्सने अमेरिकन अधिकाऱ्यांचा हवाला देत ही माहिती दिली आहे। अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते ही कारवाई गुप्त पद्धतीने सुरू होऊ शकते। हे पाऊल कधी उचललं जाईल किंवा ते किती व्यापक असेल हे अद्याप स्पष्ट नाहीये, परंतु ट्रम्प प्रशासन त्याबाबत खूप गंभीर आहे हे निश्चित आहे। गेल्या काही दिवसांपासून अमेरिकन लष्कराने कॅरिबियनमध्ये मोठ्या संख्येने जहाजं, विमानं आणि सैन्य तैनात केलंय, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली। एका मोठ्या कारवाईत ईडीनं कोळसा घोटाळ्यासंदर्भात पश्चिम बंगाल आणि झारखंडमधील 44 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले। मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली। या छाप्यांमध्ये ईडीच्या पथकांनी 14 कोटी रुपयांहून अधिक किमतीची रोख रक्कम, सोने आणि दागिने जप्त केलेत। याशिवाय मालमत्ता कागदपत्र, जमीन खरेदी विक्री करार, डिजिटल उपकरणं आणि अनेक कंपन्यांचे अकाउंट बुक्स यासह अनेक महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत। ही कागदपत्र कोळसा सिंडिकेटशी जोडली असल्याचं सांगितलं जातंय। पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली जे एग्मो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे। या याचिकेत गीतांजली यांनी कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत हवामान कार्यकर्त्यांची अटक बेकायदेशीर आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारी मनमानी कारवाई असल्याचं म्हटलं होतं। त्यासाठी गीतांजली यांनी सुधारित याचिकेवर केंद्र सरकार आणि लडाख प्रशासनाकडून उत्तर मागितलं होतं। सर्वोच्च न्यायालयाच्या 24 नोव्हेंबरच्या लिस्टनुसार ही याचिका न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती
NV अंजारिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी येणार आहे। लडाखला राज्याचा दर्जा आणि 6व्या अनुसूचीचा दर्जा मिळावा यासाठी झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये केंद्रशासित प्रदेशात 4 जणांचा मृत्यू आणि 90 जण जखमी झाल्यानंतर 26 सप्टेंबर रोजी वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत ताब्यात घेण्यात आलं होतं। जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणं, बिहार मतदार यादी आणि पेगासस स्पायवेअर प्रकरण यावरील अनेक ऐतिहासिक निकाल आणि आदेशांचा भाग असलेले न्यायाधीश सूर्यकांत सोमवारी भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील। ते आता निवृत्त होणाऱ्या न्यायाधीश भूषण गवई यांच्या जागी येतील। न्यायाधीश सूर्यकांत यांची 30 ऑक्टोबर रोजी पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि ते जवळजवळ आता या पदावर 15 महिने राहतील। ते 9 फेब्रुवारी 2027 रोजी वयाच्या 65व्या वर्षी निवृत्त होतील। 10 फेब्रुवारी 1962 रोजी हरियाणातील हिसार जिल्ह्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात ते जन्मलेले। बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपला एक काळ गाजवलाय। त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे तनुश्री दत्ता। एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीमधील बोल्ड अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती। अभिनेता इम्रान हाशमी सोबत आशिक बनाया आपने या चित्रपटात तिने स्क्रीन शेअर केली होती। या चित्रपटात तनुश्रीने दिलेल्या इंटिमेट सीनची बरीच चर्चा झाली होती, त्यामुळे अभिनेत्री प्रकाशझोतात आली। पण त्यानंतर चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय तनुश्री दत्ताने घेतला। अभिनेत्री तनुश्री दत्ता विविध कारणांमुळे सतत चर्चेत असते। नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विचारलेल्या एका प्रश्नावर तिने दिलेल्या उत्तराची जोरदार चर्चा होते। लग्न करण्याची इच्छा आहे का, असा प्रश्न तनुश्रीला विचारण्यात आला। या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, हो, लग्न करायचंय। तनुश्रीला एका संताने सांगितलंय की तिच्या नशिबात लग्न आणि मूल या दोन्ही गोष्टी आहेत, असं सांगत संताने सांगितलेली गोष्ट तिने शेअर केली आहे। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुवाहाटीत खेळला जातोय। या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सेनुरेन मथ्यूसॅमीच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात 489 धावांचा डोंगर उभारलाय। या सामन्यात भारतीय संघाला विकेट्स घेण्यासाठी अक्षरशः खूप कष्ट घ्यावे लागलेत। दरम्यान सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ऋषभ पंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। यामध्ये पंत कुलदीप यादवला झापताना दिसतोय।